बुलेटिनच्या सुरुवातीला विधान भवनातल्या विधिमंडळातल्या राड्यासंदर्भात एक बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वादाचे विधान भवनात पडसाद उमटले। आज संध्याकाळच्या सुमारास दोनही नेत्यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आणि विधान भवनाच्या लॉबीमध्ये त्यांच्यात हाणामारी झाली। यामुळे विधान भवनाच्या परिसरात मोठा तणाव पाहायला मिळाला। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या गोंधळाची या संपूर्ण प्रकाराची गंभीररित्या दखल घेत घटनेचा अहवाल मागवलाय। जितेंद्र आव्हाडांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळाच्या परिसरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहून घोषणाबाजी केली होती। या घटनेला 5 दिवस उलटले होते। तोच बुधवारी विधान भवनाच्या गेटवर या दोनही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि याच घटनेचे पडसाद विधान भवनाच्या लॉबीमध्ये उमटले। दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीत भिडले, जोरदार हाणामारी झाली। आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावरती हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे। पण अचानक झालेल्या प्रसंगामुळे किंवा अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असलेले पत्रकार आणि आमदार यांच्यामध्ये मात्र खळबळ माजली। हे सगळे जण एका सुरक्षित ठिकाणी धावताना दिसून आले। हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला। हल्ला कोणी केला? बोला ना, बोला। पडळकरांच्या समर्थकांनी केलाय। कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला। बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर। चालू आहे काय विधानसभेत? भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो। हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज। समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे। तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन। विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे। जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्त्व राहिलं काय? या विधिमंडळाच्या आवारामध्ये 15 मिनिटापूर्वी 2 गटातली लोक एकत्र आली आणि गेटवर ज्या पद्धतीने मारामारी झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि मला फक्त एवढंच आहे की ही लोक आतमध्ये आली कशी? ये आतमध्ये आली, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। शेवटी या विधान भवनाच्या आवारामध्ये आम्ही बोलतो आमदार, आम्हाला सुरक्षा आवश्यक आहे। आमदार त्या बाजूचा असेल, आमदार या बाजूचा असेल, मुक्तपणे आम्ही बोलतो, लोकांच्या हिताचं बोलतो। आणि अशा पद्धतीने यांच्याबरोबर असणारे सहकारी जर मारामारी करत असतील तर उद्या आमदारावरती हात उचलायला देखील या विधिमंडळामध्ये कोण कमी करणार नाही। म्हणून आमच्या अधिकाराचं आणि आमच्या हक्काचं रक्षण, आमचं संरक्षण आपण करा आणि म्हणून याच्यावरती कडक कारवाई करा। जे कोण कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। आणि या सभागृहामध्ये सन्माननीय गृहमंत्री महोदय, आपण अधिवेशन संपण्या अगोदर या ठिकाणी निवेदन करा अशी माझी आपल्याला विनंती आहे।
सभागृहाच्या विधिमंडळाच्या आवारात मारामारी झालेली आहे. माननीय पडळकर साहेब आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आत्ता सभागृह लॉबी खाली मारामारी चालू आहे. म्हणजे काय चाललंय काय सभागृहात? आता ह्याला तर काय मला माहीत नव्हतं मारामारी होणार म्हणजे, नाही तर लिखित दिलं असतं. पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. मग ती सुधारणा जर दिली असती तर सांगितलं तरी. अशा काही गोष्टींचा आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अरे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण सरकारला निवेदन करायला सांगावं. कारण हे काय चाललंय सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेची मंत्री चर्चा महोदय. चालू आहे आणि आमदार मारामारी करतात खाली. घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद हा विकोपाला पोहोचला. दोघांचे कार्यकर्ते आपापसात भिडले, पण जिथे भिडले ते ठिकाण आहे लोकशाहीच्या मंदिराचं आणि म्हणूनच या घटनेबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, चर्चेसाठी न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार सर, खरं तर जिथे कायदे तयार केले जातात, जिथे कायदे मंडळ बसतं, कायदे अस्तित्वात आणतं, तिथेच कायदा जर का अशा पद्धतीनं मोडला तोडला जात असेल, कुणाला कुणाची भीती राहत नसेल, तर मग नेमकं काय म्हणायचं आणि कुणाकडे याचं उत्तर मागायचं? ज्ञानदा, खरंच ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे, लांछनास्पद आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की हे कायदे मंडळ आहे, हे विधान भवन जे आहे, हे विधिमंडळ जे आहे, हे विधिमंडळ हे कायदे घडवण्याचं कार्य करतं आणि अशा ठिकाणी बेकायदेशीर अशी ही कृत्य घडतात. एवढंच नाही तर यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे सार्वभौम सभागृह आहे, लोकशाहीचं मंदिर हा ज्यावेळेला शब्द वापरला जातो त्यावेळेला आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की या राज्यघटनेमध्ये, आपल्या संविधानामध्ये याला सार्वभौम सभागृह असं मानलं जातं. त्याला एक स्वतःची स्वयंभू असं लोकशाहीचं अधिष्ठान आहे, अशी ही पवित्र जागा आहे. जर असं असेल तर अशा ठिकाणी ज्यावेळेला गुंड आणि झुंड घेऊन लोक जातात, गुंड आणि झुंड घेऊन झुंडीच्या झुंडी तिकडे जर का जातात, सामान्य माणसाला तुम्हाला गेटवरती अडवलं जातं. सामान्य माणूस सहजासहजी या लोकशाहीच्या तथाकथित प्रक्रियेमध्ये जर सहभागी होऊ शकत नसेल, पण तिथे गुंड आणि झुंड जाणार असतील तर मग अशा वेळेला या सगळ्या प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास राहणार कसा? आणि हा जर विश्वास ठेवायचा असेल तर आत्ताचं जे राजकारण आहे, तर राजकारणाचा जो काही बाज तयार झालेला आहे खास करून महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं अत्यंत खालवलेल्या अवस्थेमध्ये हे राजकारण गेलेलं आहे, एकमेकांच्या जीवावर उठलेली ही लोक आहेत. आणि ही लोक कोण आहेत? ते गावगुंड आहेत. या गावगुंडांना जर का घेऊन आमदार, लोकनियुक्त प्रतिनिधी हे जर का तिकडे घेऊन जात असतील, या गावगुंडांना तिकडे एक प्रकारची सत्ता मान्यता मिळत असेल, या गावगुंडांना जर का तिकडे एक प्रकारे तिथली जी ताकद आहे, तिथली जी सत्ता आहे, त्या सत्तेचं जर अधिष्ठान मिळत असेल, हे गावगुंड तिकडे जाऊन स्वतः त्या नेत्यांबरोबर फोटो काढतात, त्या ठिकाणी जर का ते उभे राहतात. गेल्या 30 वर्षात ज्ञानदा मला हे अजिबात आत्तापर्यंत असं दृश्य कधी दिसलं नाही. खास करून विधानमंडळ परिसरामध्ये, विधानमंडळ परिसर ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या परिसराची जी सार्वभौमता असते ती विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधीन असते आणि विधानसभेचे जे अध्यक्ष असतात ते अध्यक्ष तिथे सार्वभौम असतात, तिथे त्यांचीच सत्ता असते आणि तिथे कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या आमदाराला सापत्न भाव मिळू नये यासाठीची तिथले अंतर्भूत अशी व्यवस्था आहे. आणि अशा वेळेला असे गुंड जर का तिथे राजरोसपणे आत घुसत असतील तर याचा अर्थ असा आहे की हेच आमदार जे निवडून दिलेले आहेत लोकांनी, त्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवलेला आहे, ते त्या
संपूर्ण प्रक्रियेला कुठेतरी काळीमा फासत आहेत. ही अत्यंत लांछनास्पद अशी गोष्ट गेले 3 दशकात तरी मला आत्तापर्यंत बघायला मिळालेली नाही आहे. आत्तापर्यंत आपण इतक्या वेळेला विधिमंडळात जात असतो, विधानसभेमध्ये जात असतो, मोठ्या अपेक्षा ठेवून जात असतो आणि आपल्या सगळ्या लोकशाहीमध्ये विधिमंडळ हेच एक मोठं आशास्थान असतं. विधिमंडळाकडे आपण त्या पद्धतीनं बघत असतो. विधिमंडळामध्ये ज्यावेळेला कायदे घडत असतात, कायद्यावरती चर्चा होत असते, नवीन कायदे आणले जातात, समाज जसा जसा बदलत जातो तसतसे नवे कायदे आणले जातात. अशा वेळेला या विधिमंडळामध्ये जर अशी घटना घडत असेल त्याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी जो लोकशाहीचा आत्मा होता त्या आत्म्याला मारण्याचं काम चालू आहे, त्या लोकशाहीच्या एकूण प्रक्रियेला मारण्याचं काम चालू आहे, हे अगदी स्पष्टपणे आपल्याला म्हणायला पाहिजे. आणि ते म्हणत असताना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन, खरं तर काल अशा प्रकारची मारामारी झाली होती, अशा प्रकारच्या एकमेकांकडे बोलाचाली झाली होती आणि त्यानंतर आज या सगळ्याचा अंदाज घेऊन, अदमास घेऊन किमान तिथली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कडक व्हायला पाहिजे होती. तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची जी तपासणी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे होती, पण ती तपासणी सुद्धा इथे केल्याचं दिसून येत नाही. त्याचा अर्थ असा आहे की विधिमंडळाच्या सुरक्षेला सुद्धा एक प्रकारे धाब्यावरती बसवलेलं आहे आणि हे अत्यंत गंभीर असं काम आहे. इथे जर का काही अशा घटना घडल्या, चुकून माकून जर का काही अति दुष्ट प्रवृत्ती इथे आल्या तर किती मोठा गजब होईल, किती मोठं एखादी घटना तिकडे घडू शकेल आणि त्याची सगळी पूर्ण जबाबदारी जी असेल ती तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवरती येईल. हे सगळं पाहता मला असं वाटतं की अतिशय गांभीर्यानं सरकारने ही गोष्ट घेतली पाहिजे. सरकारने याच्यामध्ये कोणीही कुठलाही दुजाभाव न बाळगता अतिशय गांभीर्याने या सगळ्या घटनेकडे पाहायला पाहिजे. यामध्ये काही शंका नाही आहे. आणि बरोबर आहे की गरिमा असते ती विधिमंडळाची असते, ती सभागृहाची असते आणि ती गरिमा कुठेही पाळली गेली नाही. हे तर दिसून आलं या संपूर्ण घटनेमध्ये. आपण अधिक बोलणार आहोत याबद्दल, पण गोपीचंद पडळकर ज्यांचे कार्यकर्ते भिडले जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांसोबत, त्या गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया पाहूया. या संदर्भात काही माहिती होते का? कार्यकर्ता तुमचाच आहे का? कार्यकर्ता तुमचा होता का सर? तुमचा होता का? प्रत्यारोप आणि शिवीगाळ करतात. मी बोलतो तुमच्याशी व्यवस्थितपणे. मी आता बावनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो. तुमच्या बरोबर तो कार्यकर्ता फोटोमध्ये दिसतो. हो आहे ना, माझाच आहे ना, आमचाच आहे की. तुम्हाला या संदर्भात काही माहिती होते का? आणि हाणामारीचं जे दृश्य विधिमंडळ परिसरामध्ये काही वेळापूर्वी अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं त्या दृश्याला एक पार्श्वभूमी आहे. कारण जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांमधला हा वाद आजचा नाहीये, तर पावसाळी अधिवेशनादरम्यान यापूर्वी सुद्धा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झालेली. दिवस होता 11 जुलैचा. विधानभवन परिसरामधनं गोपीचंद पडळकर जात असताना जितेंद्र आव्हाडांनी घोषणा दिल्या आणि पडळकरांना डिवचलं. तर 16 जुलैला म्हणजे कालच विधानभवनाच्या परिसरात गाडीचा दरवाजा लावण्यावरनं गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली आणि शिवीगाळ सुद्धा झाली. कालच्या सगळ्या वादावरनं आव्हाड समर्थकांनी पडळकरांच्या विरोधात ठाण्यात आंदोलनही केलं होतं. विषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. तर पडळकरांनी फार बोलणं टाळलेलं आहे. पुन्हा एकदा आपण मंदार सरांकडे जाऊयात. मंदार सर, हा कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा जो माज दिसला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये, पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये, हा माज नेमका येतो कुठून? इतकी सत्तेची गुरमी येते कुठून? हा कॉन्फिडन्स येतो कुठून? हे शोधण्याची गरज आहे का? की आम्ही रस्त्यावरती का आम्ही विधिमंडळात सुद्धा येऊन मारू, आम्ही विधिमंडळाचे सुद्धा नियम मोडू? लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाची आणि राजकारणी सगळ्या मंडळींची, नेत्यांची जी भाषा आहे ती भाषा सुद्धा अत्यंत टोकाची अशी भाषा होताना आपल्याला दिसते. ज्या पद्धतीची संस्कृती, भाषिक संस्कृती एक असायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण असे दिग्गज विविध पक्षांचे नेते बघितलेले आहेत. अगदी डावे पक्ष असतील, उजवे पक्ष असतील, त्याच्यामध्ये शिवसेना असेल, त्याच्यामध्ये भाजप असेल, त्याच्यामध्ये अगदी डावे पक्ष, कम्युनिस्ट पक्ष असतील. अतिशय उच्च दर्जाची भाषा, अतिशय उत्तम पद्धतीची भाषणं आणि तितकीच प्रखर भाषणं आणि तितकीच सडकून टीका करणारे नेते आपण बघितलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. अगदी दिबा पाटलांपासून असेल ते राम कापसे असतील, दुसरीकडे वामनराव महाडिकांसारखे नेते असतील, गोपीनाथ मुंडे, असे अनेक नेते गेले काही काळामध्ये आपण बघितलेले आहेत. छगन भुजबळ असतील, अनेक नेते म्हणजे ज्यांनी त्या सभागृहामध्ये इतकी
तुफानी अशी भाषणं केलेली आहेत, सडकून टीका केलेली आहे, पण त्या टीकेला सुद्धा एक कुठेतरी एक प्रकारची गरिमा होती त्या सभागृहाची, त्या सदनाची अशी गरिमा होती. ती गरिमा आता पूर्णपणे ढासळलेली आहे अशी परिस्थिती दिसते आहे. आपल्याला याची चीड यायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीची भाषा हे निवडून दिलेले आमदार, निवडून दिलेले मंत्री, निवडून दिलेले विरोधी पक्षाचे आमदार वापरतायत, ही सगळी भाषा आता कुठेतरी थांबली पाहिजे. आणि ती थांबण्यासाठी वरिष्ठ नेतृत्व जे आहे त्यांनी अतिशय कठोर असे निर्णय घेतले पाहिजेत. हे जर झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अराजक मासेल अशा पद्धतीची ही सगळी भाषा आहे. आणि हे अराजक जर माजलं तर सर्वपक्षीय गुंड, सर्वपक्षीय विविध पातळीवरचे जे असे संधी साधू असे जे एलिमेंट्स आहेत ते समोर याला कमी करणार नाहीत. आणि त्यामुळे एक विचित्र परिस्थिती या राज्यामध्ये होईल. या राज्याची एक विशिष्ट अशी प्रतिमा आहे. ती प्रतिमा जपण्याचा प्रत्येक निवडून दिलेल्या प्रत्येक पक्षातल्या नेत्याची ही जबाबदारी, आणि ती जबाबदारी त्यांनी महाराष्ट्र म्हणून, महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी म्हणून पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते जर झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये गजब होऊ शकतो. कारण या गुंडांच्या टोळ्या, या झुंडी घेऊन फिरण्याची जी संस्कृती आहे ती संस्कृती कुठेतरी आता थांबायला पाहिजे. आणि खास करून प्रत्येकाने आपल्या शब्दांवरती लगाम लावला पाहिजे. ज्या पद्धतीची ही भाषा दोन्हीकडनं केली जाते, ज्या पद्धतीनं एक प्रकारे गरळ ओकलं जाते, ते गरळ ओकायचं या सगळ्या नेत्यांनी थांबवण्याची गरज आहे. त्याचा लोकांना कंटाळा आलेला आहे. लोक ह्याला विटलेले आहेत, हे या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. कारण महाराष्ट्र असा नाहीये, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, राजकीय कल्चर असं नाही आहे. महाराष्ट्र हा अर्थातच देशापेक्षा वेगळा आहे संस्कृतीच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत, आणि हे सगळ्या राजकारण्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे विधिमंडळ असो, विधिमंडळाबाहेरची घोषणाबाजी असो, आपण कुठे चुकतोय का, आपण कुठे गोष्टींचा अतिरेक करतोय का, हेही प्रत्येकानं पडताळून बघण्याची. आणि भाषा, तुम्ही ज्या मुद्द्याला अधोरेखित केलं ती सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे भाषा आपली काय आहे, भाषेची गरिमा आपण जपतोय का, हेही पडताळून बघण्याची आता खूप निकड गरज निर्माण झालेली आहे. मंदार सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल, विश्लेषणाबद्दल. तर हा सगळा गोंधळ, हा सगळा वाद आज नेमका का झाला, तर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू होती. आणि या शाब्दिक चकमकीचीच परिणिती ही आजच्या सगळ्या गोंधळामध्ये पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांना उद्देशून काही घोषणाबाजी केलेली होती, ज्याला पडळकरांकडनं उत्तरही देण्यात आलं. काल जरा हा सगळा वाद थोडासा टोकाला गेला. काल अक्षरशः दोन्ही बाजूंनी शिव्यांचा प्रयोग करण्यात आला, आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग झाला. 11 जुलै, 16 जुलै आणि आज काय झालं 17 जुलैला याच दोघांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. आणि हे दोघं जण कुठे भिडले, कुठला रस्ता नव्हता, ही कुठली दुसरी जागा नव्हती, तर हे कायदेमंडळ होतं, हे विधिमंडळ होतं. आणि अधिवेशन सुरू असताना, पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान जेव्हा सभागृहात, दोनही सभागृहात वरती कामकाज सुरू आहे, तेव्हाच खाली विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा सगळा गोंधळ, हा सगळा राडा पाहायला मिळाला. यातून आपण संदेश काय देतोय, राज्याला संदेश काय देतोय, नागरिकांना संदेश काय देतोय आणि देशाला संदेश काय देतोय, याचा प्रत्येकानं विचार करण्याची खूप मोठी गरज आत्ताच्या क्षणी निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्राला एक खूप चांगली राजकीय संस्कृती आहे, जी गेल्या काही काळापासून सातत्यानं ढासळत असल्याचं आपण पाहतोय. मग ती नेत्यांची वक्तव्य असू देत, आपापसामध्ये असलेली नाती असू देत, टीकेची घसरलेली पातळी असू देत, किंवा हा असा होणारा राडा असू देत. त्यामुळे सगळं कुठेतरी थांबवण्याची गरज आहे, ज्यासाठी अर्थातच सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल.